तू थांब इथं, मी जरा विचारून येतो. भाऊ जरा ऐकताय का? ते हरिभाऊ शेठचं कार्यालय कुठं आहे? ते जे तलाव खोदण्याचं काम करतात, मुकादम आहेत. अच्छा, त्यांचं कार्यालय हे इथं समोर आहे. पर ते थोड्या यानंतर उघडेल. ठीक आहे, तोपर्यंत 2 चाय द्या. कोणत्या जातीचा आहेस? मला समजलं कुठल्या जातीचा आहेस. तिथं जा आणि शांत उभा राहा. नाही नाही, तुम्ही चुकीचं समजत आहे. आमची जात तेच आहे जे तुमच्या समध्यांची आहे. आणि तुम्ही जे समजत आहे ते आमची जात असती तर आम्ही आधीच दूर उभे राहिलो असतो ना. अच्छा, तर मग ठीक आहे. आता चहा बनवून देतो तुम्हासनी. वय खोटं बोलल्याने आपली जात नाही बदलणार. वय नाही बदलणार समाज, पर कमीत कमी चहा तर मिळेल. आणि साताऱ्यामध्ये त्या चायवाल्याने त्रास दिला होता ना, तसा येऊ देणार नाही. चूक बरोबर हे समज राहू द्या. तुम्ही इथं शांतीनं राहायचं आहे ना, की तोच सातारचा त्रास घेऊन जगायचा आहे. जिजाबाईला समजत का नाही? पर म्या बी एवढा हतबल झालो आहे की काही बोलू बी नाही शकत. जर इथं कोणासनी भी माझ्या जातीबद्दल समजलं तर मलाही नोकरी नाही मिळणार. आणि आता ह्या येला मला पैक्याची लय गरज आहे. घरला माझी पोरं उपाशी असतील. हे घ्या दोघांसाठी. पाणी पिऊन घ्या, तोपर्यंत चहा होतीये. अरे राहू द्या, आमसनी काय बी नका. हो, एवढं लाजायचं काय त्यात? आम्ही तुमचे शेजारीच आहोत, एकमेकांच्या कामी येऊ. हे घ्या, पाणी पिऊन घ्या. वय धन्यवाद. अहो घ्या ना, पाणी घ्या. अहो प्या की पाणी. जरा खोटं बोलल्यानं चहा पाणी समान समज मिळत असेल तर खरं सांगायची काय गरज आहे? पर जिजाबाई, जे खोटं आहे ते खोटं आहे ना. ध्यानात ठेव, जे खोटं बोलण्याची किंमत एक ना एक दिवस चुकावीच लागते. तवाचा तवा बघू आपण. पर सध्या तुम्ही कोणासने बी काही खरं सांगू नका आणि शांतीनं राहा. पीठ तर नाही आहे. मीठ तर थोडे दिवस चालेल. ही तर आजसाठी ही हळद चालेल ना? घरात खायला अन्न नाही आणि पैक भी नाही आहे. बाळा, पैक्याचा बंदोबस्त करावा लागल. मी काही ना काहीतरी रस्ता शोधूनच काढेन. फक्त ही गोष्ट भीमला नका सांगूस. भीम, मी बी तुझ्या संग येतो. मैं तुझ्या संग काम भी करन आणि तुझ्या संग अभ्यास भी करन. चल. तर तुम्ही आहात रामजी. तुमच्याविषयी खूप ऐकलंय मी. तुम्हासनी कामाबद्दल काही तक्रार नाही येणार? हो, विश्वास तर आहे.
पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, इथे कधीही तुमच्या जातीचा उल्लेख करू नका. हेच तर मी ह्यासनी सांगत होते की काम करा, पैक कमवा. समध्यासनी वारंवार आपली जात का सांगायची आहे? बघा रामजी, तुमची बायको किती हुशार आहे. शेठजी, भीम बाबांचं काम करणार आणि मैं भीमचं. फक्त तुम्ही आम्हा दोघं भावासनी काम द्या. होय शेठजी, आम्ही तुम्हाला तक्रार करण्याची संधी नाही देणार. ठीक आहे, चांगलं मन लावून काम करा आणि अभ्यासही करा. रामजी नेहमी तुमच्या अभ्यासाविषयी सांगत होते मला, आणि माझी जबाबदारी आहे की रामजीच्या अनुपस्थितीत तुमच्या अभ्यासाकडेही माझं लक्ष असलं पाहिजे. शेठजी, काही पैका मिळतील का उधार? घरी काय बी पैका नाहीत म्हणून. हो, नक्की मिळतील. नाही शेठजी, आम्हासनी उदार पैक नको. चल आनंद आता. अरे पर भीम, आपल्या जवळ तर पैका पाहिजेत ना. आनंद दादा, तू बाबांवर विश्वास ठेव. त्यासनी आपली काळजी आहे, आणि माझं मन सांगतंय का ते या समस्येचं काही ना काही समाधान काढतच असणार. शेठजी, जर काही पैकांची मदत झाली असती तर मी पैक घरी पाठवलं असतं. माझ्या पोरांकडे घरी खाण्यासाठी पैक बी नाही आहे. बाबा आपल्यापासून दूर जरी असले ना, तरी ते आपल्या काळजी पाय आपल्यापासून दूर नाही राहू शकत. म्हणून आनंद दादा, तू त्यांच्यावर विश्वास ठेव. चल, तुझ्या कामाला सुरुवात कर. नाही नाही शेठ, यांना फक्त घरच्यांची काळजी आहे. तुम्हासनी जरा आता देणं बरोबर वाटत नसेल तर राहू द्या. बस आम्हासनी सांगा की इथं आजूबाजूला राहण्याची काही व्यवस्था होऊ शकेल का? शेठजी, मला कर्तव्याची काळजी आहे. जर मदत झाली असती तर लय उपकार झाले असते तुमचे. का नाही रामजी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सामान वगैरे ठेवा आणि जरा आराम करा. मी तुम्हाला वही खातं देतो. बस त्याच वेळी जेवढी आगाऊ रक्कम हवी तेवढी मागून घ्या. बघा, इथे जवळच तुमच्या राहण्याची व्यवस्था केली आहे आम्ही. लय उपकार झाले शेठजी. चल. महाराज, सगळ्या कागदपत्राची तयारी झाली आहे. आपला मंगेश कोणत्याही क्षणी जामिनावर जेलमधून बाहेर येऊ शकतो. येऊ शकतोय काय शेठजी? आपला मंगेश तर आला आहे. तो येतोय आपला मंगेश. महाराज, महाराज, तुम्हा लोकांचे लई लई आभार आहे. तुम्ही मला मला जेलमधून बाहेर काढले. अरे, तुला तर सोडवायचं होतच ना. शेवटी तू आमचा सगळ्यात एक शूरवीर योद्धा जो आहेस. हा, आणि तसा रामजीही हे गाव सोडून निघून गेलाय. महाराज, हे तर लय आनंदाची गोष्ट आहे. महाराज, एक काम करूया, आजच भाड्याचे गुंड बोलवून त्या भीमरावचा खेळ संपवून टाकूया. नाही, अजिबात नाही. त्या भीमरावने टोळी बनवलेली आहे त्याच्या समाजातल्या लोकांची. तुमची किती पोती झाली? 5 पोते झाले. तुमची किती पोती झाली? माझं 4थं पोत आहे. आनंद दादा, तुझं हे 3रं पोत आहे ना? वय, 4था, 5वा, 6वा, 7वा, ते काही असू दे. माझा बाप कुठे सांगा? माझा बाप कुठे? नोकर आहात ना तुम्ही सगळे? मान खाली आणि सांगा, माझा बाप कुठे? तुम्ही दोघं मान खाली का नाही केली? आम्ही इथं ज्या कामासाठी आलो आहोत ते करतोय. मान खाली घालून उभं राहणं आमचं काम नाही आहे.
आणि तुम्ही तुमच्या बाबांविषयी सन्मानानं बोला. तू माझ्या बाबाकडे नोकर आहे, तू मला सन्मान शिकवणार? हा? भीम, ए, दूर राहा माझ्या भावापासून, समजला? तुम्ही दोघं भाऊ, दाखवतो तुम्हाला आता. या सूरज, हे काय करतोयस तू? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मला पैसे पाहिजेत बाबा. मग तुम्ही घरी का नाही ठेवून गेलात? आणि हे असे माजोरडे नोकर ठेवलेत तुम्ही. तुझ्यावर नाहीयेत ते, तुझ्यापेक्षा लहान असून इथे काम करतायत. आपली जबाबदारीची जाणीव आहे त्यांना, तुझ्यासारखं नाही ज्याला आपल्या घराशी काही घेणं देणं नाही. मला हे सर्व ऐकायचं नाहीये. पैसे द्या, माझे मित्र वाट बघतायत, मला जायचंय बाबा. तुला पैसे मिळणार नाही, आधीच तू खूप पैसे उडवलेस. ठीक आहे, तसं तर आगगाडी येत जात असतेच ना बाबा. मग सकाळी माझं प्रेत घेण्यासाठी या तिकडे. नाही ते पैसे तुमच्याकडेच ठेवा, मी चाललो. नाही बाळा, थांब, असं करू नकोस. मी देतो तुला पैसे. शेठजी, तुम्ही तुमच्या पोरासनी भीता का? होय, चुकीच्या संगतीत सापडलाय म्हणून तो असा विचित्र वागतो. नेहमी पैसे मागतो, दिले नाही तर जीव देण्याचा दम देतो. घरी तेव्हाच येतो जेव्हा त्याला पैसे पाहिजे असतात, नाहीतर त्याला घरातल्या माणसांची काही घेणं देणं नाही. पण आम्ही तर त्याचे आई वडील आहोत ना, आमचा जीव जळतो त्याच्यासाठी. तुम्ही दोघं जरा सांभाळून राहत जा. प्रत्येकाशी असं भांडत जाऊ नका. एक तुमचे बाबा होते जे समध्यांशी भांडत राहायचे, पर त्यांची गोष्ट वेगळी होती. ते मोठे होते, सुभेदार होते. तुम्ही दोघं लहान आहेत. पण हिम्मत बी बाबांकडनंच आली आहे ना. आमची काळजी करण्यासाठी धन्यवाद. आणि आम्ही चुकीच्या गोष्टीसाठी कधी गप्प राहिलो नाही आणि कधी राहणार बी नाही. चल. आता कोणा एकाला सुद्धा त्याने काही केलं तर सगळे एकत्र जातील लढायला. म्या कोणाच्या बी बापासनी भीत नाही. तुम्ही फक्त एक वेळा आज्ञा द्या महाराज. त्या भीमरावचा जीव घेतल्यानंतरच मला समजा आयुष्यभर जेलमध्ये काढावं लागलं ना, तरी बी काय हरकत नाही. त्या भीमरावाने खूप चालाखीने स्वतःची लढाई आपल्या समाजाची बनवली आहे. म्हणूनच त्याच्या समाजाच्या लोकांविरोधात आपल्याला आपल्या समाजातील लोकांना जास्त मजबूत करावं लागेल आणि त्या भीमरावाला धडा शिकवावा लागेल, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे समाजातील लोकांना एकत्रित करण्याआधी त्याला विचार करावा लागेल. पर महाराज, असं होईल कसं? तो मनुष्य भीमरावाच्या समाजाचा आहे. हो महाराज. त्याचं नाव काय आहे? महाराज, त्याचं नाव फुलचंद सेवक आहे. नाही, तरीही जा आणि नाव विचार त्याला. आणि जशी आज्ञा महाराज. ए, थांब की. मी जरा बाजारात जाऊन येतो. इथं घरात काय बी नाही आहे. हे पाप
तिथे तुमचा मान राखण्यापायी मी काही बी बोलले नाही. पर हे काय आहे की आजच काम मिळालं आणि तुम्ही आजच उधार मागितली साताराला पैक पाठवण्यासाठी. मला या विषयावर काही बी बोलायचं नाही आहे. काय बी बोलायचं नाही म्हणजे काय? बायको आहे ना मी तुमची, आणि प्रत्येक गोष्टीवर बोलू शकते. यो माझा हक्क आहे. सल्ला बी देणार आणि स्वतःच्या हिशोबाने चूक बरोबर बी सांगणार. हो आहे ना, पर त्या गोष्टींवर नाही जो तुझ्या येण्याच्या आधी माझ्या आयुष्यासंग जोडलेल्या होत्या. तर मग स्पष्टच सांगा ना की तुमच्या कमाईवर माझा काय बी हक्क नाही. आहे, बिलकुल आहे. तर त्या पैकांवर जे पैक माझे आहेत आणि माझे पैक ते आहेत जे माझ्या कमाईतनं आणि पोरांसाठी मीरासाठी जाणार आहेत. आणि मग त्यातून जे वाचल ते समजा तुझं. समजच पाठवणार तर मग उरणार काय? हे बघ जिजाबाई, आता जे आहे ते आहे. आता आली आहेस ना त्या घरातून इथं, तुझा नवरा तुझ्या संग आहे. हे तुझं घर. आता शांत राहा आणि स्वतःचं आयुष्य जग आणि मला बी शांतीनं जगू दे. यावेळी पाठवा पाहिजे तुम्ही. पुढच्या वेळी हे बंद नाही केलं ना तर माझं नाव जिजाबाई नाही. शेठजी, नंतर ये, हिशोब नंतर करू. नाही शेठजी, मी तुम्हासनी हिशोब देण्यासाठी नाही तर काहीतरी सांगायला आलो आहे. तुम्ही तुमच्या पोरासनी एवढं कशा पायी घाबरता? कारण तो माझं ऐकत नाही. नेहमी पैसे मागत असतो आणि जर नाही दिले तर मरण्याचा दम देत असतो. मरण्यापेक्षा चांगला आहे ना तो आपल्या हिशोबाने जगला तर. पण हा हिशोब बरोबर नाही आहे. आणि ज्या आयुष्यात हिशोब बरोबर नसतो ते आयुष्य बरोबर किंवा चुकीचं नसतं. म्हणून तुम्हासनी हिम्मत दाखवावी लागेल. कारण बाबा म्हणतात का स्थिती नियंत्रणात फक्त तेव्हाच येऊ शकते जेव्हा जबाबदार लोक आपली जबाबदारी सांभाळतील. म्हणजे हे का तुम्हासनी त्यांना भीतीतनं बाहेर पडून त्याची जाणीव करून द्यावी लागेल का त्यो तुमचा पोरगा हाय आणि तुम्ही त्याचे बाबा. आय थांब रा. नाव काय तुझं? फुलचंद. अरे पुरं नाव सांग. फुलचंद रामसेवक. तुम्हाला माहिती आहे ना? अशा आयटीत कोणाचं सांगत र? 2 दिवसात मी जेल मंदी काय गेलो. तुम्हासनी लई मात आलाय वय. आता म्या कुठे काय केलंय साहेब? तुम्हीच बोलताय मला. म्या तर हिशोबात राहायचं. हिशोबात राहायचं. तुम्ही चुकीचं करताय साहेब. हे बघा तुम्ही चुकीचं करताय. ऐका माझा. तुम्ही चुकीचं. आणि हे फक्त तवाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही ठाव असून बी त्यांना पैक नाही देणार का ते त्या पैशांचं काय करतील. पण बाळा हे कसं काय होऊ शकेल? समजत आधी तुम्ही त्यांना हे सांगा का जर त्यासनी पैक पाहिजे असतील ना तर तुमच्या कारखान्यात दिवसभर काम कर. शेठजी, तुम्ही विचार नका करू. समस्याचा स्वीकार करा आणि समाधानावर लक्ष द्या. मग समज ठीक होईल बघा.
आमासनी माझ्यावर विश्वास नाही आहे का?